नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य TY.BCom, प्रकरण 2, वित्तीय नियोजन या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये वित्तीय नियोजनाचे फायदे आपण बघितलेले आहेत. यानंतर या लेक्चरमध्ये वित्तीय नियोजनाच्या मर्यादा याचा अभ्यास आपण करणार आहोत. पहिली मर्यादा आहे काल्पनिक अंदाज. आर्थिक नियोजन करत असताना अनेक गोष्टी या भूतकाळात ठरवून भविष्यकाळामध्ये त्याची अंमलबजावणी केली जाईल अशा प्रकारे काल्पनिक अंदाज केले जातात. अर्थात हे नियोजन भविष्यकाळातील अपेक्षांवर आधारित असल्याने मागील अनुभवावरून व काही गोष्टी गृहीत धरून कल्पनेनेच भविष्यातील अंदाज केलेले असतात. म्हणजे नियोजनातील घटक बऱ्याचदा काल्पनिक असू शकतात. म्हणजे कुठलाही अंदाज करत असताना तो वित्तीय नियोजन असो किंवा जीवनातील नियोजन असो, आर्थिक नियोजन असो किंवा नफा मिळवण्याचा अंदाज असो, नियोजन असो, हे काल्पनिक असतं. हे काल्पनिक नियोजन जर भविष्यामध्ये जर सत्य ठरलं तर व्यवसायाला फायदा होतो. वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून जी कल्पना केली जाते ती जर फायदेशीर ठरली तर त्याचा व्यवसायाला नक्कीच फायदा होतो. परंतु वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून केलेले काल्पनिक अंदाज जर भविष्यात जर चुकीचे ठरले तर व्यवसायाला मोठ्या नुकसानीला सामोरं जाण्याची शक्यता यामध्ये नाकारता येत नाही. दुसरी मर्यादा आहे चुकांची शक्यता. नियोजनामध्ये अगदी पूर्णपणे चुका टाळण्याचा मार्ग उपलब्ध नसतो. म्हणून आर्थिक योजनांचे पूर्णपणे विश्लेषण करणे आवश्यक असते. आर्थिक नियोजनात अनेक गोष्टी गृहीत धरणे हाच मुळात गंभीर दोष आहे. नियोजनाची विश्वसनीयता त्यामुळे मर्यादित असते. म्हणून दीर्घकालीन नियोजनापेक्षा अल्पकालीन नियोजन बऱ्याचदा विश्वासार्ह ठरते. म्हणजे नियोजन करत असताना ज्या चुका होतात त्या चुका टाळण्याचा मार्ग सहसा उपलब्ध नसतो. आर्थिक योजनांचं पूर्णपणे विश्लेषण करणं आवश्यक असतं. आर्थिक नियोजन करत असताना काही गोष्टी गृहीत धरल्या जातात. या गृहीतांमुळे दोष निर्माण होऊ शकतो. नियोजनाची विश्वसनीयता जी आहे त्यामुळे मर्यादित होते. त्यामुळे दीर्घकालीन नियोजन जे आहे हे दीर्घकालीन नियोजनापेक्षा अल्प कालावधीमध्ये केलेले नियोजन बऱ्याच वेळेस विश्वासार्ह किंवा भरोशाचे ठरण्याची शक्यता यामध्ये असते. पुढची मर्यादा आहे बदलांचे पर्यावरण किंवा बदलते पर्यावरण. सहकारी आर्थिक व नियंत्रणात्मक धोरणे, व्यावसायिक आर्थिक परिस्थिती, राजकीय सत्तांतर, अर्थव्यवस्थेतील बदल अशा अनेक बाह्य कारणांमुळे आर्थिक धोरण निर्मिती बऱ्याचदा अवघड होते. दीर्घ मुदतीच्या काळासाठी केलेल्या अंदाजात चुकीचे घटक असू शकतात. म्हणून बऱ्याचदा असे म्हणतात
की फार दूरचे नियोजन म्हणजे नियोजन नसतेच. साहजिकच अर्थव्यवस्थेमध्ये किंवा आर्थिक पर्यावरणामध्ये आपण बघतो की आर्थिक व नियंत्रणात्मक धोरणे, व्यावसायिक परिस्थिती, राजकीय सत्तांतर, अर्थव्यवस्थेतील बदल, अनेक बाह्य कारणांमुळे वित्त व्यवस्थेवर याचा परिणाम झाल्याचं दिसून येतं. जसे की अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेला पराभव हा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी किंवा मंदी निर्माण करू शकतो. युद्ध, पूर, दुष्काळ, दंगे या अनपेक्षित कारणांचा अर्थव्यवस्थेवर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम होतो. अनुकूल परिणाम झाल्यास त्याचा परिणाम व्यवसायाच्या दृष्टीने चांगला आहे, परंतु प्रतिकूल परिणाम हा व्यवसायासाठी अडचण निर्माण करणारा घटक या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून बदलते पर्यावरण हे अल्पकालासाठी एवढे घातक नाही. दीर्घ मुदतीच्या काळासाठी केलेले अंदाज चुकीचे ठरू शकतात. म्हणून बरेचदा फारसं दूरचं नियोजन आहे, दीर्घकालीन नियोजन आहे हे करण्यापेक्षा अल्पकालीन नियोजन व्यावसायिकांनी केल्यास त्यांच्या अडचणीमध्ये मर्यादा कमी येतील. त्यानंतर चौथी मर्यादा आहे गृहीतांवर आधारित. कोणत्याही व्यावसायिक परिस्थितीमध्ये अनेक गोष्टी गृहीत धरून ठराविक प्रमाणे निश्चित केलेली असतात. त्यांची प्रत्यक्ष कामगिरीची वेगवेगळी तुलना केली जाते. अंदाजपत्रक हे लवचिक नियोजनाचे एक उदाहरण आहे. म्हणजे वित्तीय नियोजनामध्ये जी काही व्यावसायिक परिस्थिती किंवा काही विशिष्ट गोष्टी धरून नियोजन केलं जातं, त्याची प्रत्यक्ष कामगिरीशी वेळोवेळी तुलना केली जाते. अंदाजपत्रक हे लवचिक नियोजनाचं उदाहरण आहे. म्हणजे जे वित्तीय अंदाजपत्र तयार केलं जातं, या वित्तीय अंदाजपत्रामध्ये काही गोष्टी बाजारपेठेमधील गृहीत धरल्या जातात. याचा अर्थ गृहीत धरणं हे चुकीचं आहे असं नाही, परंतु गृहीत परिस्थिती सत्य ठरलेच असेही नाही. त्यामुळे वित्तीय नियोजन हे गृहीतांवर आधारित जे आहे ती गृहीत जर काल्पनिक निघाली तर वित्तीय नियोजन हे लवचिक स्वरूपाचं असल्यास त्यामध्ये त्वरित बदल करता येतो व होणारं जे नुकसान आहे हे कमी करता येतं. त्यानंतर 5वी मर्यादा व्यवस्थापनातील अडचणी. बाह्य घटकांप्रमाणे संस्थेतील काही अंतर्गत घटकांमुळे अर्थनियोजन बिघडू शकतं. योग्य निर्देशनाचा अभाव, समन्वय, संप्रेरण व गतिशील नेतृत्व नसणे, आक्रमक कामगार संघटना, अल्प उत्पादकता, अनुपस्थितीचे वाढते प्रमाण, निधी नियोजनात खर्च नियंत्रण पद्धतीचा अभाव अशा अनेक अंतर्गत कारणांमुळे आर्थिक नियोजन केवळ अंदाजपंचच ठरू शकतं. म्हणजे आर्थिक नियोजनामध्ये बाह्य घटकांबरोबरच संस्थेतील काही अंतर्गत घटक देखील परिणाम करतात.
यामुळे अर्थनियोजन बिघडू शकतं. योग्य निर्देशन म्हणजे व्यवस्थापन जे आहे या व्यवस्थापनाला प्रशासनाकडून वित्तीय नियोजनासंदर्भात योग्य निर्देशन न मिळणं, प्रशासन आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये समन्वय नसणं किंवा येणारा निधी आणि खर्च केलेला निधी यामध्ये समन्वय नसणं, समप्रेरण व्यवस्थापन आणि प्रशासन यामध्ये जो चांगला संवाद आहे व्यवसायाच्या दृष्टीनं तो नसणे, गतिशील नेतृत्व नसणे, एखादा निर्णय जर घ्यायचा असेल तर तो त्वरित न घेणं, आक्रमक कामगार संघटना व्यवसायामधील जर कामगार संघटना जर आक्रमक असतील तर त्याचा वित्तीय नियोजनावर परिणाम होतो. अल्प उत्पादकता व्यवसायाची उत्पादकता जर अल्प असेल म्हणजे कामगार संख्या जास्त मिळणारं उत्पादन कमी, यंत्रसंख्या जास्त मिळणारं उत्पादन कमी, याला आपण अल्प उत्पादकता असं आपण म्हणतो. अनुपस्थितीचं वाढते प्रमाण व्यवसाय संस्थेमध्ये कर्मचारी नेहमी अनुपस्थित राहत असतील, गैरहजर राहत असतील. निधी नियोजनात खर्च नियंत्रण पद्धतीचा अभाव, जे काही निधी उपलब्ध केलेले आहेत हे निधी उपलब्ध केल्यानंतर त्याच्यावर जे खर्चाचं नियंत्रण आहे हे नियंत्रण न ठेवलं जाणं इत्यादी कारणांमुळे आर्थिक नियोजन केवळ अंदाजपंचच ठरू शकतं. म्हणजे या सर्व बाबींमध्ये एक सूत्रता जर असेल, निर्देशन, समन्वय, संप्रेरण, नेतृत्व, कामगार संघटना ज्या असतील या व्यवसायासाठी घातक नसतील, उच्च उत्पादकता, कामगारांची उपस्थित राहण्याचे प्रमाण जास्त, यासारख्या घटकांचा व्यवसायाच्या दृष्टीने चांगला परिणाम होऊ शकतो. परंतु हेच घटक जर अपूर्ण असतील तर याचा मोठा परिणाम व्यवसायाला भोगावा लागतो. त्यानंतर शेवटची मर्यादा आहे अंमलबजावणीला विरोध. वरील घटकांशिवाय संस्थेतील अंतर्गत विरोधामुळे आर्थिक योजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येऊ शकतात. इतरांनी नाही तर आर्थिक नियोजनाची या मर्यादेचा विचार करून वित्तीय योजना ठरवताना निश्चित केला पाहिजे. आर्थिक नियोजन करणाऱ्या व्यक्ती केवळ या विषयातील तज्ज्ञ म्हणून चालत नाही, तर त्या व्यक्ती व्यवसायातील अडचणी समजणाऱ्या, उद्भवणाऱ्या समस्यांना व्यवहार्य उत्तर शोधू शकणारा व्यवहार चतुर व्यवस्थापक असणं गरजेचं आहे. म्हणजे वरील जे 5 घटक आपण बघितले या घटकांशिवाय जर व्यवसायामध्ये जर अंतर्गत विरोध असेल, मग तो आर्थिक नियोजनासंदर्भात असेल, आर्थिक बजेट संदर्भात असेल, तर व्यवसायामध्ये अडचणी येऊ शकतात. इतरांना नाही तर आर्थिक नियोजकांनी या मर्यादांचा विचार करून वित्तीय नियोजन ठरवलं पाहिजे. म्हणजे वित्तीय नियोजन करत असताना कोणते अडथळे येतील याचा विचार यामध्ये केला पाहिजे. आर्थिक नियोजन करणाऱ्या व्यक्ती केवळ या विषयातील तज्ज्ञ असून चालत नाही, तर त्या व्यक्ती व्यवसायातील अडचणी समजणाऱ्या, उद्भवणाऱ्या समस्यांना व्यवहार्य उत्तर शोधू शकणाऱ्या व्यवहार चतुर व्यवस्थापक असणं गरजेचं आहे. व्यवसायातील जो व्यवस्थापक जो आहे हा जर व्यवहार चतुर नसेल तर वित्तीय नियोजनामध्ये अडथळे निर्माण होतात. फक्त ज्ञान असून चालत नाही, तर या ज्ञानाला अनुभवाची जोड देखील प्राप्त होणं गरजेचं आहे, की जेणेकरून आर्थिक व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापक जो आहे हा हजरजबाबीपणा असणारा असावा. वित्तीय नियोजनातील कुठली अडचण त्याला सहजपणे सोडवता आली पाहिजे. वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून जो कर्मचारी वर्ग आहे, ग्राहक वर्ग आहे, यांच्यासाठी केलेला खर्च
यासाठी वित्तीय व्यवस्थापक चतुर जर असेल तर वित्तीय नियोजन करत असताना अंमलबजावणीला जर विरोध जर झाला असेल तर या विरोध योग्य मार्गाने सोडवण्याची जबाबदारी जर वित्त व्यवस्थापकाने पार पाडली तर वित्तीय नियोजन कोलमडणार नाही. यानंतर पुढील लेक्चरला कव्हर करूया. धन्यवाद.